मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तर ती आता बाहेर अंगणामध्ये बसलेली असते. सुधीरने जे कानातले तिला गिफ्ट केलेले असतात ना, त्या कानातल्यांकडे ती पाहतच राहते. तेव्हा आता सुधीरने जे काही कानातले केलेले असतात ते खरं तर तिच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, म्हणून ती कौतुकाने त्याच्याकडे पाहत असते. मग तिला आता आठवतं की जेव्हा माझं लग्न झाल्यानंतर सुधीर नेहमी घरी यायचा, तेव्हा तो खरं तर मला पापड लोणची घेऊन यायचा, कारण आई ते बनवायची आणि त्याच्यातून घरखर्च भागवायची. धीरला सुद्धा एवढी चांगली नोकरी नव्हती, परंतु आता मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा खूप पैसे लागायचे. माझी आई ही पापड लोणची नेहमी बनवायची. जेव्हा मी पापड लोणची तिला घेऊन यायचं तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा. आईचे गुडघे सुद्धा खूप दुखत आहेत हे तो तिला सांगायचा. नंतर तिला आठवतं अनिरुद्ध तेव्हा ऑफिसवरून घरी यायचा आणि घरी आल्यानंतर अरुंधती म्हणायची की सुधीर आलाय. मग आता सुधीर आलाय तर त्याला सुद्धा 3-4 हजार रुपये असेच देऊन टाक, कारण घरात जे नोकर आहेत ना आपले, त्यांना सुद्धा आपण बोनस देतोच ना, असे देऊन टाक त्याला. ही अपेक्षा असेल बहिणीकडून काहीतरी तिने द्यावं म्हणून दिवाळीला. तेव्हा आता सुधीर म्हणतो, अहो नाही नाही, माझी तशी काही अपेक्षा नाही आहे, मला काहीच नको, मी माझ्या आरूसाठी पापड लोणची घेऊन आलो, पैशांची गरज नाही आम्हाला. अरुंधतीला पूर्वीचे सर्व दिवस आठवू लागतात. तेव्हा अनिरुद्धला विचारतो, तू ही नोकरी का करतोस रे सुधीर? मग आता सुधीर म्हणतो की बाहेर मी खूप प्रयत्न करतोय पण मिळत नाही ना. ऐका ना, तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये खूप मोठ्या हुद्द्यावर आहात ना अनिरुद्धराव, मग तुम्ही बघा ना तुमच्या कंपनीमध्ये काही नोकरी मला एखादी भेटली तर, कारण तुमच्या कंपनीत जॉब लागला तर खरंच खूप बरं होईल हो. तेव्हा अनिरुद्ध आता हसतो आणि म्हणतो, अरे सुधीर, आमच्या कंपनीमध्ये ना तुला दारात सुद्धा उभं करणार नाहीत, तर तुझं शिक्षण सुद्धा झालं नाहीये, तुला पर्सनॅलिटी सुद्धा नाहीये, तुला मग कोण देणार अशा वेळी जॉब? असं म्हणून अनिरुद्ध आता नेहमी त्याचा अपमान करायचा. परंतु सुधीर तो मनावर न घेता नेहमी अनिरुद्धला म्हणायचा की मी सगळं काही शिकेन आणि तुम्ही असाल ना माझ्याबरोबर तर टेन्शनच नाही. अनिरुद्ध त्याला काहीही मदत न करता म्हणायचा, हे सगळं काही अगोदरच शिकायला हवं होतं आणि आत्ता तर तुझं काहीच होऊ शकत नाही. अरे सुधीर, तू ना त्या 10x10च्या खोलीतच अडकून पडणार आयुष्यभर, असं अनिरुद्ध टोमने सुधीरला मारायचा. आणि तुझी बहीण व तू दोघेही एकसारखे आहात, तुम्हा दोघांनाही काही ध्येयच नाही आयुष्यामध्ये, तू आणि तुझी बहीण आयुष्यभर अशीच राहणार. त्यानंतर अनिरुद्ध आता पुन्हा एकदा टोमणा मारतो की दिवाळीत सगळ्यांना कसं खुश करायचं असतं अरुंधती, नाहीतर सगळ्यांनाच नजर लागते, असं म्हणून तो आता तेथून जातो. सुधीरचा एवढा मोठा झालेला अपमान पाहून अरुंधतीला खरं तर खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर अरुंधती आता खूप रडू लागते. तेव्हा सुधीर म्हणतो, आरू अगं तू अशी रडू नकोस ना, ते काय खोटं बोलले, चुकीचं बोलले का ते? नाही अगं, ते खरंच बोलले आहेत, कारण तुला माहीत आहे ना की खरंच मला इंग्लिश बोलता येत नाही, माझं शिक्षण नाही ना, मला पर्सनॅलिटी आहे, त्यामुळे कसं आहे ना आपल्याला त्यांचं ऐकावंच लागतं. जाऊ दे, मला वाईट नाही वाटलं ग, ते जे बोलले ना ते खरंच बोलले आहेत. आणि तुला सांगू का, त्या डोंबिवलीच्या 10x10च्या खोलीमध्ये मी अगदी सुखात राहतो, माझी आई सुद्धा. असं म्हणून तो अरुंधतीला सांगतो की अजिबात तू काळजी करू नको आमची, आणि आमचा विचार सोडून दे आता. हे सगळं काही आता अरुंधतीला आठवत असतं आणि मग अरुंधती ही आता त्या कानातल्यांकडे पाहतच राहते. तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत असतं, कारण आता अनिरुद्ध अगोदर आमचं लग्न झाल्यावर माझ्या माहेरचा किती अपमान करायचा, हे सगळं काही आता तिला आठवत असतं. त्याचवेळी आता यश हा तेथे येतो. अरुंधतीला रडताना पाहताना मनाची घालमेल होते. मग आता अरुंधतीला तो विचारतो, काय झालं अगं आई? मग आता ती अजूनही त्या कानातल्यांकडे पाहत असते आणि म्हणते, काही नाही रे बाळा, हे मी कानातले बघितले आणि मला एकदमच असं भरून आलं, कारण सुधीरने त्याच्या ताईडीसाठी केले, बघ ना किती छान आहे ना हे कानातले. तेव्हा यश म्हणतो की खूप छान आहेत आणि तुझ्या कानात तर अजूनच छान दिसतील. पुढे आता यश म्हणतो, आई मला आज ना खूप छान वाटतंय, कारण मामाने नवीन घर घेतलं, मामाला नवीन छान नोकरी सुद्धा आहे ना. खरंच मामाने आणि आजीने खूप संकटामध्ये खूप कष्टात दिवस काढले आहेत. तेव्हा अरुंधती म्हणते, हो ना, खूप कष्टात त्यांनी दिवस काढले आहेत, पण कधी कुणासमोर हात त्यांनी जोडले नाहीत, त्यासाठी खूप मेहनतसुद्धा घेतली आहे. देव हा नेहमी बघत असतो, कष्ट करणाऱ्याच्या नेहमी पाठीशी तो उभा असतोच.
तेव्हा यश म्हणतो खरं आहे आई तुझं. मग आता पुढे अरुंधती म्हणते वाईट अवस्था होती ना म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर, पण मी कधीच त्याला 1 रुपयाची सुद्धा मदत नाही करू शकले रे, कारण अनिरुद्धने कधीच त्याला असं जवळ केलं नाही. सतत त्याला गरीब असं म्हणायचे, त्याचबरोबर त्याला हिणवायचे, त्याच्या गरिबीवरून त्याला टोमणे मारायचे आणि त्याला नेहमी म्हणायचे तू तुझ्या 10x10च्या खोलीतून कधीच बाहेर पडू शकणारच नाही सुधीर. तेव्हा ते सुधीरचा अपमान करायचे ना तेव्हा मी सुद्धा काही बोलू शकायची नाही, कारण मीच अनिरुद्धांवर अवलंबून होते, त्यामुळे माझा बोलण्याचा तसा काही हक्क नव्हताच. तुला सांगू यश, मला नेहमी असं वाटायचं आपण काहीतरी बोललो आणि यांनी जर आपल्याला घरातून हाकलून दिलं तर सगळं काही संपेल, म्हणून सुधीरचा अपमान माझ्या डोळ्यासमोर होत असताना मी अगदी गप्प बसायचे. त्यात तुम्ही सर्वजण लहान होतात, मग तुम्हाला घेऊन तरी मी कुठे गेले असते, काय केलं असतं, त्यामुळे मूग गिळून नेहमी गप्प बसावं लागायचं. मला अजिबात सुधीरचा अपमान सहन होत नव्हता. शेवटी मी त्याला म्हणायचे, अरे बाबा तू माझ्या घरी येऊच न भेटायला आणि आईला भेटायला डोंबिवलीला येते म्हणून. आणि हे सगळं आठवलं ना की जाणवतं रे की आशुतोष किती देवमाणूस होते. त्यांनी सुधीरला प्रेमाने जवळ केलं, त्याला नोकरी दिली आणि बरोबरीने वागवलं, त्याच्यामध्ये असणारे सर्व गुण ओळखले आणि त्याला नोकरी सुद्धा दिली. आणि बघ ना यश, आज त्याचं घर झालंय. तुला माहितीये का, नितीन मला सांगत होते की त्याच्या हाताखाली 10-12 जण कामासाठी आहेत. मला एवढा अभिमान वाटतो ना त्याचा. आणि आज आशुतोष असते तर त्यांना खरंच खूप आनंद झाला असता. म्हणून आता अरुंधतीच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण तिला आशूची आज खूप आठवण येत असते. तेव्हा यश म्हणतो असंच असतं अगं आई नेहमी. त्यावेळी बाबा एवढे मामाला बोलायचे, पण आज मामा कुठच्या कुठे जाऊन पोहोचला आणि त्याचबरोबर बाबांची काय अवस्था आहे तूच बघ. आहे काय त्यांच्याकडे सांग ना तूच, असं आता यश म्हणतो. मग आता अरुंधती म्हणते एवढं चांगलं व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी आहे, त्याचबरोबर फाडफाड इंग्लिश बोलता येतं, त्याचबरोबर शिक्षण आहे, पण आज दारात तरी उभं करतंय का त्यांना कोणी. तेव्हा यश म्हणतो पण बोलू नये, पण बाबांना ना त्यांचा माज नडला, बाकी काही नाही. तेव्हा अरुंधती म्हणते की पैशांचा त्यांना खरंच खूप माज होता आणि ज्यांच्याकडे पैसा नव्हता ना त्यांना ते नेहमीच कमी लेखायचे. पण लक्ष्मी खूप चंचल असते रे, आज इथे आहे तर उद्या कुठे असेल ना ते माहीत पण नाही. इतरांना हिणवून त्यांनी तरी काय मिळवलंय. आज ना त्यांच्याकडे पैसा आहे ना नोकरी आहे आणि आपली माणसं सुद्धा नाही येत, सगळी काही त्यांच्या कर्माचीच फळं. आता एवढं सगळं गमवलंय तरीही माझ्यावरचा राग काही अजून जात नाही. तेव्हा यश म्हणतो तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ आई. आता अरुंधती म्हणते मला नितीनला भेटायचं, एक महत्वाचं काम आहे. नितीन सर आज आले होते, मग तू का नाही बोललीस त्यांच्याबरोबर, असं यश विचारतो. तेव्हा अरुंधती म्हणते जरा पर्सनल आहे. तेव्हा कोणतं काम आहे असं आता अरुंधतीला यश विचारतो. अरुंधती आता त्याला सांगू लागते. ते ऐकून आता यश देखील अरुंधतीकडे पाहतच राहतो. दुसऱ्या दिवशी ईशा आणि अनिश हे दोघेही एकमेकांना भेटलेले असतात. तेव्हा अनिश विचारतो ईशा ऐक ना गं, मी तुला काय म्हणतोय, जर आत्ता तुला असं वाटतंय की तू चुकली आहेस आणि उद्या पुढे जाऊन जर तुला असं चुकीची नाहीये मीच चुकलोय, तर मग काय करायचं. अगं आत्ता तू माझ्यासमोर बसून माफी मागतेस, उद्या जर आपण एकत्र आलो आणि तुला पुन्हा काही खटकलं तर मग काय करायचं. तू पुन्हा माझ्याशी भांडून निघून जाशील, मग मी काय करायचं तूच सांग बरं. तेव्हा आता ईशा म्हणते अनिश प्लीज बिलीव्ह मी, अरे मी पुन्हा असं कधीच काही करणार नाही, मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतलाय. अनिश म्हणतो हे तू आत्ता म्हणतीये, पण ईशा माझ्यामध्ये अजिबात एवढे पेशन्स नाहीयेत. अगं माझ्यावर म्युझिक स्कूलची जबाबदारी आहे आणि मला आयुष्यात खूप काही करायचंय. आत्ता या पॉइंटला मला माझ्या करिअरवर फोकस करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आयुष्यातली अशी वर्ष वाया जात राहिली ना तर सगळं काही अवघड होऊन बसेल, काही एकत्र मॅनेज करणं माझ्यासाठी खूपच कठीण होऊन बसेल. तेव्हा ईशा आता शांतपणे म्हणते मी तुला सपोर्ट करेन ना, मी अजिबात तुला त्रास नाही देणार. तेव्हा अनिश म्हणतो आपला डिवोर्स झालाय ऑलरेडी, मला पुन्हा त्या सिच्युएशनमधून नाही जायचंय ईशा. अगं खूप मानसिक त्रास होतो, माझं दुसरा कोणत्याच गोष्टीवर लक्ष लागत नाही. तेव्हा ईशा आता त्याला म्हणते की अनिश मला खरं खरं सांग, तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलंय का रे. मग आता अनिश म्हणतो तसं काही नाहीये ईशा, आता मलाच या सगळ्यामध्ये पडायचं नाहीये, तू चुकीचं समजू नको ग. जेन्युइनली मला सॉरी म्हणत असशील आणि ते आहेच मला समजते, पण मला त्या सगळ्या ट्रॉमामध्ये पुन्हा जायचं नाहीये. मला माझ्या करिअरवर फोकस करायचंय, आजीची काळजी घ्यायची आहे, तिच्याशिवाय आणि माझ्याशिवाय तिला दुसरं कुणीच नाहीये.
तेव्हा आता ईशा अनिशचा हात पकडते आणि म्हणते, अनिश ऐक ना, आपण दोघे मिळून आजीची काळजी घेऊयात ना. मी त्यांना आयुष्यात कधीही काही कमी पडू देणार नाही. तक्रारीची एक संधी तुला आणि त्यांना कधीही देणार नाही. मी काहीही एक्सपेक्ट न करता मी त्यांची सेवा करेन. तेव्हा सेवा करायची नाहीये, तिला जेव्हा वाटेल ना तेव्हा तू तिथे असणं गरजेचं आहे. मग आता ईशा म्हणते, मी कायमच आजीबरोबर असेन. अरे तुला कंप्लेंट करण्याची संधीच देणार नाही. हे बघ, आपण दोघांनी त्यांची काळजी घेतली ना तर काही प्रॉब्लेमच येणार नाही. आणि मी असताना तर काळजी करण्याची काही गरजच नाही. तुला इंदोरला जायचंय का? काही हरकत नाही, मी तुझ्याबरोबर तिकडे सुद्धा यायला तयार आहे. तू म्हणशील ना ते मी करेल, पण मला माझ्या आयुष्यामध्ये तू हवा आहेस अनिश. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत, असं म्हणून ती आता त्याला सारखी सारखी बोलत असते. पण अनिशचा आता ईशाबरोबर राहण्यासाठी नकारच असतो. त्यानंतर आता तो तिच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो, ईशा मी तुझ्यावर खूप प्रेम केलंय ग, अगदी मनापासून. मी आता कुठे या सगळ्यामधून बाहेर पडतोय. तू ईशा प्लीज मला समजून घे ना. तेव्हा ईशा आता त्याच्या हातातून हात काढून घेते, कारण आता कितीही फोर्स करून अनिश नाहीच म्हणत असतो. इकडे आता अरुंधती ही कांचनला म्हणते, आई बघता बघता दिवाळी सुद्धा संपली, आता तुळशीचं लग्न बाकी आहे म्हणा, पण कधी करायचं ते तुळशीचं लग्न? तेव्हा कांचन म्हणते, अगं पुढच्या आठवड्यात करूयात की. तेव्हा ठीक आहे असं अरुंधती म्हणते. त्यानंतर कांचन म्हणते, अगं आपल्याला आरोहीची चोरोटी सुद्धा भरायची अरुंधती. अरुंधती म्हणते, कधी भरूयात मग? यश तितक्यात तिथे येतो आणि विचारतो, चोरोटी भरायची आहे म्हणजे नक्की काय करायचंय? तेव्हा आता कांचन सांगू लागते, चोरोटी भरायची म्हणजे अरे आपली आरोही प्रेग्नेंट आहे ना, मग 3 महिन्यांपर्यंत कुणाला सांगायचं नसतं की ही प्रेग्नेंट आहे म्हणून. 3 महिन्यानंतर कसे बाळाचे अवयव तयार व्हायला लागतात आईच्या पोटामध्ये, मग धोका सुद्धा टळतो. त्यामुळे मग सर्वांना गुड न्यूज सांगायला आपण मोकळे. तेव्हा यश म्हणतो, असं आहे का? मग चोरोटी भरायची म्हणजे चोरून चोरून भरणार का? तेव्हा कांचन म्हणते की चोरूनच भरायची असते, फक्त घरातील सर्वांसमोर. तेव्हा ठीक आहे असं यश म्हणतो. तर अनघा म्हणते, हे बघ, चोरोटी भरल्यानंतर 7 महिन्यापर्यंत कुणाला तुझी ओटी भरू द्यायची नाही आणि तू सुद्धा कोणाची ओटी भरायची नाही हा आरोही. तेव्हा आरोही हो असं म्हणते. त्यावेळी आता आरोहीची आपल्याला खरंच खूप काळजी घ्यावी लागेल असं आता कांचन म्हणते. मग आता बाळाच्या बाबांची जबाबदारी सुद्धा 3 महिन्यानंतर जास्त वाढतेच असं अरुंधती म्हणते. तेव्हा यश म्हणतो, असं आहे का? तो आता लगेच आरोहीकडे जातो आणि म्हणतो, मी तुझी सेवा करायला तयार आहे, अगदी 24 तास तुझ्या अवतीभोवती फिरायला तयार आहे, असं म्हणून त्याच्या शर्टला तिची तो ओढणी बांधतो आणि म्हणतो, झालो मी तुझा दास, आता एकदम शांत बसायचं, मी तुझी सेवा करणार. तेव्हा सर्वजण आता त्या दोघांवर हसतात. आरोही म्हणते, काय करतो यश तू हे? तो म्हणतो, काही नाही, मी तुझी सेवा करणार, सांगितलं ना तुला. त्यावेळी ठीक आहे असं आरोही म्हणते. मग आता कांचन म्हणते, राहू दे राहू दे, तुझ्या बायकोची सेवा करायला ना आम्ही आहोत समर्थ, त्यामुळे तुम्ही आता कामावर निघा. तेव्हा यश म्हणतो, बघा हा, नाहीतर मी थांबायला तयार आहे 24 तास. त्यावेळी आता अरुंधती म्हणते, नाही गरज, तू जा तुझ्या कामाला. मग आता यश जायला निघतो. तेव्हा आता त्याची ती ओढणी शर्टला बांधलेली तशीच राहते. मग आता तो सर्वांना मोठ्यानेच म्हणतो, बघा बघा, आरोही मला थांबवून ठेवतीये. तेव्हा सर्वजण आता त्याच्यावर हसतात. आरोही लाजते. मग आता यश म्हणतो, आरोही अगं काय आहे हे, तू मला का थांबवतेस हात पकडून? कारण आजी बघती, आई बघती, अनघा आहे समोर, अगं तू पण ना आरोही, असं म्हणून आता तो तिलाच लाजवतो. तेव्हा काही काय असं आरोही म्हणते. मग आता यश म्हणतो, का ग तू सोडतच नाही मला? त्यावेळी आरोही म्हणते, गप्प बस हा यश, मी तुला कुठे धरलंय आणि तुला कुठे पकडून ठेवलंय इथे? असं म्हणून ती पटकन शर्टपासून आता तिची ओढणी सोडवून घेते. तेव्हा अरुंधती आणि कांचन या दोघांवर आता हसत असतात. तर आता अनघा ही आरोहीला म्हणते, यश भाऊजी तर तुझ्या खूपच प्रेमात आहेत ग. तेव्हा यश म्हणतो, डायरेक्ट भाऊजी, अरे वा, माझं प्रमोशन कधी झालं? मग आता अनघा म्हणते, तू बाबा होणार आहेस ना, म्हटल्यावर तुझं प्रमोशन करायला नको का? तेव्हा यश म्हणतो, मी बाबा झालो ना तरीही तुझ्यासाठी तुझा भाऊच असणार आहे, तुझा यश असणार आहे. तेव्हा आता ती म्हणते, बरं समजलं बाबा आता. तच अभि कामासाठी जायला निघतो आणि आईला व आजीला विचारतो. त्यावेळी आता अनघा म्हणते, थांब अभि 1 मिनिट.
त्यानंतर अनघा आता तेथून जाते. त्यावेळी आता काय रे आज लवकर निघालास का असं अरुंधती अभिला विचारते. तेव्हा अभि म्हणतो हो आई एक सर्जरी आहे ना म्हणून लवकर निघावंच लागेल आता. काही वेळानंतर आता कांचन विचारते काय रे चोरोटीचं सामान कोण आणणार आहे आज मग. अरुंधती म्हणते अनघा आणि आरोही या दोघीही बाहेर पडणार आहेत ना मग त्या दोघींनाच आपण आणायला सांगूयात चालेल ना. कांचन म्हणते हो चालेल कुणीही आणलं तरी काही फरक पडत नाही एवढा. तेव्हा कांचन म्हणते जाताना माझ्याकडून यादी घेऊन जा हा आरोही. तेव्हा आरोही म्हणते हो आजी मग जाताना काळजी घ्यायची अजिबात वेंदळेपणा करायचा नाही. तुझा आता 3रा महिना संपणार आहे आणि आमचा यश ना 1 नंबरचा धडपड्या आहे पण तू सांभाळून राहा बर का असं आता ती आरोहीला म्हणते. तेव्हा आरोही म्हणते हो आजी चालेल. त्यानंतर अभि आता अनघाला आवाज देतो अगं चल लवकर मला निघायचंय. तेव्हा अनघा डबा घेऊन तेथे येते आणि म्हणते बाहेरचं काही खाऊ नकोस हा डबा घेऊन जा. तेव्हा तो तिला आता थँक्यू असं म्हणतो. तेव्हा अनघा म्हणते स्वयंपाक तयार होताना म्हणून दिला असं म्हणून ती पुन्हा आपली भाजी निवडू लागते. तेव्हा अभि येतो असं म्हणून आता तेथून जातो. तेव्हा सर्वजण अनघाकडे पाहतच राहतात. तेव्हा अरुंधती आता अनघाकडे खूप वेळ पाहते. तेव्हा आता अनघा म्हणते ताई इतक्या सहजासहजी मी अभिला माफ करणार नाहीये पण मी माझ्या कर्तव्यात कधीही चूक सुद्धा करणार नाही हा शब्द मी तुला देतीये. मला माहीत आहे त्याच्यावर कामाचा खूप ताण असेल आणि डबा नाही दिला ना तर तो जेवणार सुद्धा नाही आणि स्वयंपाक तयार होताना म्हणूनच डबा दिला. तेव्हा अरुंधती ठीक आहे असं म्हणते. इकडे ईशा ही आता खूप रडत असते. मग आता अनिश म्हणतो ईशा रडू नकोस ना ग काही गोष्टी ना तेवढ्या पुरत्याच असतात आणि आपलं नातं सुद्धा तेवढ्या पुरतंच होतं असं समज. आपलं नातं नाही पुढे जाऊ शकलं. ईशा एखाद्या नात्याला कितीही तडा गेला ना कितीही जोडायचा प्रयत्न केला ना तरीही ते पुढे नाही जाऊ शकत. हे बघ ईशा आपण चांगले नवरा बायको नाही होऊ शकलो पण आपण चांगले मित्र होऊयात. अगं प्रयत्न करून बघण्यामध्ये काय हरकत आहे ईशा. अगं ईशा तुझ्या घरच्यांबरोबर तुझ्या आईबरोबर माझे संबंध कायम चांगले राहणार आहेतच. त्यामुळे तुला कधीही गरज पडली ना तरीही मी तुझ्या कायम जवळ असेन. फक्त यापेक्षा कुठल्याही जास्त नात्यात मला अडकवू नकोस. तेव्हा ईशा आता म्हणते ठीक आहे मी तरी काय बोलणार कारण मी माझ्या हातानेच हे नातं तोडलंय. सो जे काही आहे ते मला ॲक्सेप्ट करावंच लागेल. तेव्हा अनिश म्हणतो तुला तुझी चूक समजली तू बदलण्याचा प्रयत्न करतेस ना हे खरंच खूप छान आहे आणि बिलीव्ह मी मला सुद्धा खूप बरं वाटतं ईशा. पण तुला एक गोष्ट होनेस्टली सांगू का आत्ता ना अरुंधती मॅमला तुझी खरंच खूप गरज आहे कारण त्यांनी खूप भोगले ग. त्यामुळे तू इतर कुठलाही विचार न करता फक्त त्यांना आधार दे. तेव्हा ईशा म्हणते हो मी तिला आधार देईनच. एक मुलगी म्हणून मी तिचा हात असा घट्ट धरायला हवा होता पण मी तसं नाही केलं. ती कायम माझी मैत्रीण बनण्याचा प्रयत्न करत होती पण कायमच मी तिला शत्रू मानत राहिले पण आता नाही मी कायमच माझ्या आईच्या बाजूने उभी राहीन. तेव्हा अनिश म्हणतो हे ऐकून ना खूप छान वाटलं ईशा. त्यानंतर आता ईशा म्हणते अनिश एक विचारू का मग आता तो म्हणतो विचार की. तेव्हा ईशा म्हणते उद्या चुकून जर दुसऱ्या कोणत्याही मुलीच्या प्रेमात अगोदर सांगशील ना तू नक्की. तेव्हा आता तो म्हणतो ईशा अगं तू काय बोलतेस हे. मग आता ईशा म्हणते प्लीज. तेव्हा तो आता हसतच हो असं म्हणतो. मग आता दोघीही कॉफी पिऊ लागतात. तर आता दुसरीकडे आरोही फोनवर बोलत असते आणि खूपच खुश असते कारण तिची एक मैत्रीण येणार असते जर्मनीवरून. त्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. ती आता लगेच म्हणते की मी तुला येईल भेटायला नक्कीच असं म्हणून ती आता फोन ठेवते. तेवढ्यातच यश आता तेथे येतो आणि विचारतो काय ग काय झालं. मग आता ती म्हणते अरे तुला माहीत आहे ना माझी एक मैत्रीण जर्मनीवरून येणार होती ती ती आली कर्जतला तिच्या बंगल्यावर. तेव्हा यश म्हणतो पुढे काय. मग आता ती म्हणते अरे मला तिला भेटायला जायचंय. ती म्हणतीये की माझ्या कर्जतच्या बंगल्यावरच सर्वजण भेटू पण आता मला 3रा महिना सुरू आहे म्हटल्यावर आजी एकटीला नाही जाऊ देणार ना. यश म्हणतो हो ते ठीक आहे पण काहीतरी करावं तर लागेल ना. तुला जायचंय ना तिला भेटायला मग जा की. तेव्हा ती म्हणते पण आजी नाही जाऊ देणार ना. यश म्हणतो बघू आपण आजीला म्हणवू. तेव्हा आरोही म्हणते की आपण दोघेही जाऊयात ना प्लीज. मग आता यश म्हणतो अगं मला कसं जमेल काम आहे ना माझं.
तेव्हा आता आरोही म्हणते बघू पण काय करायचं ते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये यश हा अनघाला गाडीची चावी देतो आणि म्हणतो पेट्रोल फुल भरलेलं आहे, मधी कुठेही पेट्रोल भरायला थांबायचं नाही असं म्हणून आरोही आणि अनघा या दोघीही कर्जतला निघालेल्या असतात. तेव्हा आता कांचन म्हणते तू म्हटली ना अरुंधती म्हणून, नाहीतर माझी अजिबात इच्छा नव्हती त्या दोघींना तिकडे पाठवण्याची असं म्हणून आता कांचन तिथे बसायला चाललेली असते. तर संजना समोरून नेमका कॉफीचा मग आता घेऊन येते आणि दोघीही एकमेकींना धडकतात. तर तो कॉफीचा मगच आता फुटून जातो. तेव्हा कांचन आता रडत असते आणि म्हणते अनघा आणि आरोहीला थांबव. तेव्हा यश म्हणतो का काय झालं. तेव्हा कांचन म्हणते अपशकुन झाला अरे. तेव्हा यश म्हणतो असं काहीही नसतं. मग आता संजना म्हणते काच फुटणं म्हणजे अपशकुनच झाला ना. तेव्हा ती आता देवाकडे प्रार्थना करते की अनघा आणि आरोहीला सुखरूप घरी येऊ देत प्लीज. अरुंधती आता खूपच रागात संजनाकडे पाहत असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.